सतत येणाऱ्या खोकल्यामागे एक मोठं कारण असू शकतं, COPD. चला याबद्दल समजून घेऊया. सकाळी उठल्या उठल्या खोकल्याची उबळ येते किंवा कफ पडतो, ही लक्षणं खूप सामान्य वाटतात, नाही का? पण हे ऐकून ओळखीचं वाटत असेल तर थांबा, हा साधा खोकला नाहीये. यालाच म्हणतात COPD, म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. हा एक फुफ्फुसांचा गंभीर आजार आहे. आणि ह्याचा परिणाम इतका गंभीर असतो की फुफ्फुसांचा रंग अक्षरशः काळा पडायला लागतो. बरं, हे नुकसान होतं तरी कशामुळे? तर यामागे आहेत धुराचे 3 मुख्य स्रोत. यातलाच एक म्हणजे चुलीचा धूर. खास करून ग्रामीण महिलांसाठी हा खूप मोठा आणि दुर्लक्षित धोका आहे. आणि हा धोका किती मोठा आहे? तब्बल 20 सिगरेट इतका. म्हणजे विचार करा, रोजच्या रोज एक पूर्ण पॅकेट सिगरेट ओढण्यासारखं आहे. एक गैरसमज असतो की सवय सोडली की सगळं ठीक होतं, पण खरं तसं नाहीये. आणि हो, गुळाबद्दलही असंच काहीसं बोललं जातं, पण ते खरं आहे का? खरं तर फुफ्फुसं साफ करण्यासाठी खाण्यापिण्यापेक्षा विशिष्ट व्यायामांची जास्त मदत होते. मग फुफ्फुसांची काळजी घेण्यासाठी नक्की काय करता येईल? चला पाहूया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे धुरापासून लांब राहणं. यानंतर येते स्पायरोमेट्री टेस्ट. ही एक सोपी तपासणी आहे जी फुफ्फुसांची क्षमता मोजते. श्वासाचे व्यायाम सुद्धा महत्त्वाचे आहेत. अनुलोम विलोम फायद्याचा आहे, पण काही व्यायाम टाळलेलेच बरे. आणि हो, एक सोपा घरगुती उपाय म्हणजे वाफ घेणे. याने कफ मोकळा व्हायला मदत होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फक्त माहितीसाठी आहे. कोणताही निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. शेवटी आपल्या श्वासाची जबाबदारी आपलीच आहे. मग पहिलं पाऊल कधी उचलणार?